पुणे विद्यापीठामध्ये अभाविप आणि ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आहे। नाटकामध्ये माता सीतेचे आक्षेपार्ह सादरीकरण करण्यात आल्यामुळे नाटक हे बंद करण्यात आले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे नाटक बंद करण्यात आले। चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सांगा समुद्रात दगड फेकण्याची काही गरज नाही म्हणून। समंदर अरे पळालाय रे तो। कोण पळालाय? नाही येणार आता। ललित कला केंद्रातले जे विद्यार्थी आहेत ते आधी शांत बसा। आता झालेलं चुकीचं आहे। आता आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे। त्यामध्ये तुमची काही लोक असं बनाव रचतील की आम्हाला मारहाण झाली, बरंच काय काय सांगून येतील, त्याच्यावर तुम्ही विश्वास सगळं आम्हाला माहिती आहे। आणि आता या भावना आम्हाला काही लोक तुमच्या तुम्ही फुलगुरून समोर काय बोलायचं काहीच नाही सर। जे चांगलं झालं त्याच्याबद्दल आणि तुम्ही अशी गुंडी पाहून ठेवता ना, आम्ही तुमचं अभिनंदन करतो। आता झालेलं चुकीचं आहे। आता आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे। त्यामध्ये तुमची काही लोक असं बनाव रचतील की आम्हाला मारहाण झाली, बरंच काय काय सांगून येतील, त्याच्यावर तुम्ही विश्वास सगळं आम्हाला माहिती आहे। आणि आता या भावना आम्हाला काही लोक नाटकामध्ये माता सीतेचं आक्षेपार्ह सादरीकरण केले गेले, पाहूया। असू द्या, सखी माता रामलीला मंडळ सादर करीत आहे रामलीला। सीता मैया और हनुमान भैया क्या डिटेलिंग की है यार। इतना पावर कौन लिखता है? ओके यार, मान गया लिखने वाले को। वाह यार, ये नाटक देखते वक्त दर्शक तालियां सीटियां, अरे माहौल बना दिया हमने, माहौल। अरे सीता मैया काहीच नाही सर। जे चांगलं झालं त्याच्याबद्दल आणि तुम्ही अशी गुंडी पाहून ठेवता ना, आम्ही तुमचं अभिनंदन करतो। आता झालेलं चुकीचं आहे। आता आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे। त्यामध्ये तुमची काही लोक असं बनाव रचतील की आम्हाला मारहाण झाली। आम्ही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्या नाटकामध्ये उपस्थित होतो आणि ह्या पद्धतीचं हिंदू विरोधी श्रीराम विरोधी ह्या नाटक त्या ठिकाणी होत होतं। त्याच्यामुळं आम्ही ते नाटक त्या ठिकाणी बंद करायला त्यांना सांगितलं, परंतु त्या लोकांनी अतिशय क्रूरपणे एका सर्वसामान्य विद्यार्थ्यावरती जो त्या ठिकाणी नाटक पाहण्यासाठी आला होता त्याला त्यांनी थेट काट्याने रॉडने त्या ठिकाणी त्याला मारहाण केली। ही जी मानसिकता आहे ही वारंवार विद्यापीठामध्ये विद्यापीठाचं वातावरण दूषित करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतं। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। रोहन, यावेळेस तर नाटक बंद करण्यात आलेले आहे, मात्र या विद्यार्थ्यांवरती ज्यांनी हे नाटक सादरीकरण केलेलं आहे त्याच्यावरती काही कारवाई झाली आहे का? नीलम, खरं तर काल रात्री उशिरा जे ते पुणे पोलिसांनी याची तक्रार नोंदवून घेतलेली आहे।
खरं तर पुणे विद्यापीठामध्ये असे प्रकार सातत्याने होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ललित कला केंद्राच्या वतीने हे जव्वी मेट नावाने जे आहे ते अशा प्रकारे रामायणातील पात्रांच्या खाजगी आयुष्यामध्ये ते कसे असतात त्याचं सादरीकरण जे आहे ते करण्यात आलेलं होतं. आणि यामध्ये प्रभू श्रीराम असतील, लक्ष्मण असेल किंवा सीतामा असतील यांची वेशभूषा घालून नाटकाचं सादरीकरण एका बाजूला आणि नाटक झाल्यानंतर नेमकं त्यांच्या आयुष्यामध्ये काय होतं हे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलं. हे जरी ठीक असलं, हा प्रायोगिक नाटक जरी असलं, परंतु अशा प्रकारे आपण ज्यावेळेस एखाद्या महापुरुषांची किंवा देवदेवतांची वेशभूषा परिधान करून मंचावरती जातो त्यावेळेस काही नियम पाळणं गरजेचं असतं आणि त्या सगळ्याला धाब्यावर बसून अशा प्रकारचं सादरीकरण जे आहे ते केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेला होता. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी विद्यापीठाचा अध्यक्ष अभाविपचा महादेव रंगा दिसतोय, हर्षवर्धन हरपुडे दिसतोय, या सगळ्यांनी तत्काळ त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत हे नाटक बंद पाडलं पाहायला मिळालं. यावेळी 2 गटांमध्ये हाणामारी झालेल्याच बाचाबाची झाल्याचं देखील आपल्याला दृश्यांमध्ये काही अंशी दिसतंय. अभाविपणे देखील आरोप केलेला आहे की ललित कला केंद्राचे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण देखील केलेली आहे आणि असे प्रकार दोन्ही बाजूने जे आहेत ते शुक्रवारी रात्री उशिरा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मधून अजून या विरोधात कुणावरती गुन्हा दाखल केलाय का याबाबतची माहिती स्पष्टता जी आहे ती अजून मिळालेली नाहीये. आपण सातत्याने त्यांच्याकडून ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अद्याप तरी कोणावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये. परंतु अशा प्रकारचं सादरीकरण झाल्यामुळे आणि केवळ अभाविपच नाही तर विविध संघटना ज्या आहेत किंवा राजकीय पक्ष जे आहेत ते देखील काल रात्री उशिरा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेले होते आणि त्यांनी देखील या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवर या सगळ्या नाटकांच्या आयोजकांवरती आक्षेप घेतलेला आहे. परंतु विद्यापीठ प्रशासन नेमकी आता इथून पुढे काय भूमिका घेणार आहे, कारण का विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीमुळे जे ते हे सादरीकरण करण्यात आलेलं होतं, हा प्रायोगिक नाटक करण्यात आलेला होता. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन अशा प्रकारचे नाटक देताना परवानगी देताना नेमकी इथून पुढे काय निकष ठरवतंय का किंवा विद्यापीठ प्रशासन स्वतःहून या सगळ्या विद्यार्थ्यांवरती कारवाई करतंय का हे पाहणं महत्वाचं आहे. नीलम, रोहन, आता काय वाटतं की अनेक संघटना सुद्धा आक्रमक झालेला आहे, हा वाद आता आणखीन चिघळू शकतो का? नक्कीच, जर ठोस भूमिका विद्यापीठ प्रशासनाने आणि चतुर्शृंगी पोलिसांनी जर याबाबत घेतली नाही तर निश्चितच प्रमाणे हा वाद जो आहे तो चिघळण्याची शक्यता आहे. कारण का अशा प्रकारे देवदेवतांचा किंवा इतर महापुरुषांची वेशभूषा घालून अशा प्रकार करण्याचा निंदनीय प्रकार आहे. कारण का या प्रकाराला कोणीच समर्थन करू शकत नाही. अक्षरशः सीतामा हातामध्ये सिगरेट धरतायत, त्या सिगरेट ओढताना पाहायला मिळत आहेत, त्यांच्या तोंडून आक्षेपार्ह अश्लील अशा शिव्या ज्या आहेत त्या दिलेल्या पाहायला मिळत आहेत. अनेक नातेसंबंधांची वेगळी भूमिका या नाटकामध्ये दाखवली गेलेली आहे. त्यामुळे निश्चितच हा सगळा निंदनीय प्रकार आहे. याच्यावरती आक्षेप इतर संघटनांनी देखील घेतलेला आहे, काही राजकीय पक्ष देखील यावरती आक्षेप घेत आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि चतुर्शृंगी पोलीस जोपर्यंत या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवरती आणि हा सगळा प्रायोगिक नाटक भरवणाऱ्या आयोजकांवरती जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेण्याचं अभाविपणे तरी ठरवलेलं आहे. अभाविप रस्त्यावर ते उतरून विद्यापीठाच्या प्रशासनासमोर आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे चतुर्शृंगी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन नेमकं या सगळ्या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांवरती आणि आयोजकांवरती इथून पुढच्या काळामध्ये नेमकी काय भूमिका घेते, काय कारवाई करतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. रोहन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.